तुम्ही जर नाही सांगितलं तर मातेला आणि बाणाईला हे सांगीन की त्या कोण आहेत. नाही, तू असे काही करणार नाहीस. मी सांगणार. तू नको काळजी करूस. मला किती त्रास झाला, किती दुःख झालं तरी ते मी सहन करेन. एक ना एक दिवस मी कोण आहे मला कळेलच. तू कशाला वाईट वाटून घेतोस? माते, मला सगळं माहित असताना मी गप्पा का बसू? गणेश, ह्या अवतारात तुझ्यावर विशेष दायित्व आहे. हे आख्यान सुरू करणे, या आख्यानातून म्हाळसा आणि बानूला त्या कोण आहेत हे कळत जाणं, ह्या मागे काही विचार केलेला आहे. आणि ह्या संदर्भात तुझ्याशी बोलणंही झालं आहे. देवा, मी काही बोलू का? आपण अंतपुरात जाऊन हे सगळं सविस्तर बोलूया आणि त्यानंतर आख्यान सुरू करूया. नाही, मी जाणार नाही. मी सगळ्यांना आज सत्य सांगणार. देवी, जर तुम्ही त्यांना समजावून सांगितलं तर योग्य ठरेल. हो, पण मी त्याची माता नसले तरी त्याचं प्रेम आहे माझ्यावर. प्रेमापोटी बोलतो आहे तो. माझ्या मनाची काय उलाढाल होते आहे हे कुणाला नाही कळलं, पण त्याला कळलं. म्हाळसा, तू त्याला समजावून सांग, तो तुझं ऐकेल. गणेशा, तुला सत्य काय आहे ते ठाऊक आहे ना? हो, पण तू ते मला सांगू नकोस. पण का? एक ना एक दिवस सत्य काय आहे हे मला कळेलच. मी ते समजून घेईनच. तुझी माता कशी आहे तुला माहिती आहे ना? मला जर ते अवघड वाटलं तर सगळ्या ब्रह्मांडाचा कण आणि कण मी शोधेन आणि सत्य बाहेर काढेन. मग ते कुठेही दडलेलं असो, खूप काळ ते सत्य माझ्यापासून लपून राहणार नाही. मला हेच तुझ्याकडून हवे आहे. बाणाई, तूही मातेसारखा आग्रह धरला तर तुलाही सत्य कळेल. वयजी, तुम्ही सांगितलं तसंच मी करेल जी. मग आख्यान सुरू करायला विलंब नको.
गणेश, काय हे? मी जर असा वागलो नसतो तर मातेचा आणि बाणाईचा सत्य समजून घेण्याचा आग्रह वाढला नसता. पुन्हा असं काही करणार असाल तर मला पूर्व सूचना द्या. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. नारायण नारायण. देवा, आता आजच्या आख्यानाला प्रारंभ करतो. शिव शिव म्हणता वाचे, मूळ नर आहे पापांचे. ऐसे महात्म्य शंकराचे, निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव, यासी वंदिती कमलोद्भव. गजास्त्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद, अर्पणा हृदयाब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदादिकंद, विश्वंभर दयाजी. नारायण नारायण. तर मणिमल्लांच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, त्यांचा समूळ विनाश करण्यासाठी सप्तर्षी श्री विष्णूंच्या सहाय्याने कैलासात श्री महादेवांचे सहाय्य मागायला पोहोचले. त्यांनी महादेवांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या आवाहनामुळे श्री महादेवांचा आणि श्री पार्वती देवींचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी मणी आणि मल्लांना युद्धासाठी आव्हान दिले. मणिमल्लांनो, युद्धासाठी सिद्ध व्हा. हे गणेश, वीरभद्र, इंद्र, कार्तिकेय, या युद्धाची मी घोषणा करतो आहे. तेव्हा सिद्ध व्हा. महादेवांनी सांगितले की या युद्धासाठी ते एक अशी शक्ती निर्माण करतील की ज्याने या युद्धाला आरंभ होईल. नारायण नारायण. आणि महादेवांनी आपल्या जटांमधून ती शक्ती निर्माण करण्याचे ठरवले. मी अशी शक्ती निर्माण करतो आहे की जी या युद्धाचा आरंभ करेल. दैत्याने जे अशुभाचे थैमान घातले आहे त्याचा विनाश व्हावा म्हणून हे घृतमारी तुला जागे केले आहे. माझी तुला आज्ञा आहे की जा आणि त्या दैत्यांना यमसदनी पाठवून ये. त्यांच्या रक्ताने नद्या वाहिल्या तरी चालतील, पण सत्यासाठी रक्तपात अपरिहार्य आहे. हे घृतमारी, सहस्त्र दैत्यांना घेऊन तुझी सुद्धा शांत कर. जा घृतमारी जा, युद्धाला आरंभ कर. मणी, मल्ला, मी घृतमारी, श्री महादेवांची शक्ती तुमचा सर्वनाश करायला येत आहे. सावधान. घृतमारीचे महाकाय स्वरूप बघून सगळेजण नतमस्तक झाले. मल्हारी चरित्रात युद्धाचा आरंभ केला तो घृतमारीने. सूर्यास्त झाला.
हे महादेवा, या सृष्टीवर अनंत काळ तुझी कृपादृष्टी असावी. सगळेजण सुखी, आनंदी आणि निरोगी राहावेत, हीच प्रार्थना. काले वर्षन्तु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितो सज्जना सन्तु निर्भया अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधना सधना सन्तु जीवन्तु शरदशतम् सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. भानू, आजच्याला सवता महासादेवीने तुला समज सांगितलं बघ. त्यामुळे तुला ठाव झालं का पार्वती देवी कोण आहेत त्या. नारायण नारायण. महाराज, बानू, आता तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे. श्री पार्वती देवींबद्दलही तुला कळलं आहे. मग आता तू कोणत्या विचारात आहे? महाराज, अहो तुम्हाला तर समज ठावच आहे. तुम्ही माझं गुरु हायसा. तुमच्यापासून मी काय लपवणार. पर हे समज जे चाललं आहे ते मला काय बी समजना बघा. स्वतःच्या अस्तित्वाच्या खुणा शोधणं ही सोपी गोष्ट नव्हे बानू. ते खूप कष्टाचं काम आहे. वय की मी कुठं नाही म्हणले. पण महाराज, अहो हे समज जे चाललं आहे ते मला समजल ना. तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल बानू. महाराज, आजच्याला मासाताई म्हणल्या का त्यासनी हे समज त्यांच्या गुरूंनी सांगितलं. म्हणजे देवांनी त्यासनी समज सांगितलं आहे. पर मग मला हे समज कोण सांगणार. म्हणजे आख्यानानंतर मला जर काही विचारायचं असेल तर ते विचारायला बी माझ्या संग कोणी नाही. नारायण नारायण. बानू, तुला पडलेला प्रश्न अगदी योग्य आहे. तू जो विचार करते आहेस त्या विचाराने तुला तुझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण होणार आहे की नाही हे तुला सांगणारं कोणीतरी असायला हवं. कारण असे अनेक तर्क आहेत जे तुला कळणारे नाही. बानू, तू आता निश्चिंत होऊन घरी जा. आज तुला मार्गदर्शन करायला मी तुझ्याकडे येईन. देवा, प्रधानजी, आख्यान संपून बराच वेळ झाला. आता काय काम घेऊन आला? देवा, बरेच दिवस झाले आपल्याला बोलता आले नाही, म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे. होय, परिस्थितीच तशी आहे. देवा, आख्यानात घृतमारीचा उल्लेख झाला ते बरं झालं. होय, नाहीतर ती शक्ती कोण आहे हा प्रश्न दोघींना त्रास देत राहिला असता. पण प्रधानजी, अनेक संदर्भ देऊनही म्हाळसा आणि बानूला काही स्मरण होत नाही, ही चिंतेची बाब आहे. गोष्ट जशी पुढे पुढे जात आहे तसे काहीतरी त्यांच्या हाती लागणे अपेक्षित आहे, पण तसे होत नाहीये. देवा,
आदिशक्तीला जागवणे एवढे सोपे नाही. तिला जागवायचं म्हणजे गोंधळ हा मांडावाच लागणार. प्रधानजी, कसे आहे पहा, मी रोज एका अनोळखी स्त्रीशी बोलतो आहे असे मला वाटते. मला तिची खरी ओळख असूनही मी तिला काहीच सांगू शकत नाही. देवा, त्यांना स्मरण झाले की सगळं कार्य झाले, आणि ते कार्य होणं आपल्या इच्छेबाहेर नाही. आपण जेव्हा ठरवाल तेव्हा ते कार्य होणार आहे. त्यांना स्वाभाविकपणे आत्मज्ञान व्हावं असं मला वाटतं, आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोच आहे. परंतु आधी कुणाला कळणार असं तुम्हाला वाटतंय? प्रधानजी, तुम्ही असा काही प्रश्न विचारत आहात की जणू काय तुम्हाला ठाऊकच नाही. त्यासाठी मला आता भविष्याच्या गर्भात जाऊन पाहायचे नाही. ह्या शिवलीलेत तुम्ही कोणता निर्णय घेताय ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आधी कुणाला मूळ रूपाचे स्मरण होईल ह्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आधी आत्मज्ञान कोणाला होणार ह्यापेक्षा मी कैलासात कोणाला घेऊन जाणार याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. आधी आत्मज्ञान कोणाला होणार ह्यापेक्षा मी कैलासात कोणाला घेऊन जाणार याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. परंतु देवा, बाणाईला काही गोष्टी खूप लवकर आठवतायत असं वाटतं. तिच्या मनात कोणाविषयी राग नाही, भोई भक्ती आहे. देवा, तुम्हाला श्री म्हाळसा देवींसाठी काहीतरी करायला हवं. होय, ह्यावेळी मला अमरनाथच्या गुहेमध्ये तिच्या सोबतचे क्षण आठवत आहे. तिथे तिला या ब्रह्मांडाची गुप्त रहस्य उलगडून दाखवली होती. पुन्हा तुम्हाला त्यांच्यासाठी गुरु व्हावं लागेल. मी गुरु होईन, पण तिने पुन्हा शिष्य व्हायला हवं. ते होईल देवा. ते आता एवढं सोपं नाही. ती पत्नीच्या भूमिकेतून बाहेर पडतच नाही. अमरनाथच्या गुहेत जे काही घडलं त्यातलं पुन्हा त्यांना काही सांगितलं तर तिला काही आठवण्याची शक्यता आहे. मी तुमच्या बोलण्यात काही व्यत्यय नाही आणला ना? आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो. हो, काय बोलत होतात? हेच की तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होण्यासाठी काय करायला हवे ते. माझ्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करता आहात, आणि हे जर बानूला कळलं तर तिच्यासाठी